नमस्कार. आम्ही आहोत डेस्टिन फ्लोरिडामध्ये. पण आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे युरोपला. युरोपमध्ये ग्रीस नावाची सिटी आहे. माहिती आहे का तुम्हाला? चला तुम्हाला आज दाखवते. पण त्यासाठी तुम्हाला ऑल द वे युरोपला जायची गरज नाहीये. अशी सिटी फ्लोरिडामध्येच आहे. तर ह्या डेस्टिनेशनला जाण्याआधी आम्ही काय केलं पहिले ते बघूयात. आम्ही आहोत आत्ता डेस्टिनमध्ये आणि आज आहे आमच्या ट्रिपचा डे 3 आणि इथे पडतोय पाऊस. तुम्ही बघू शकता आणि आम्ही आता काही करू शकत नाही. पण आज आहे इंडियाची फायनल T20 आणि आम्ही जुगाड करून इथे सगळेजण आलो आहोत मॅच बघायला. आम्ही हॉटेलमध्ये आहोत. हॉटेलमध्ये एक कॉन्फरन्स रूम आहे जिथे TV आहे. मॅच आम्ही आता बघतो. भारतीय कुठेही जाऊ, क्रिकेटची मॅच ते कधीच चुकवू शकत नाही. त्यातल्या त्यात T20 वर्ल्ड कपची मॅच होती. तर त्या दिवशी आम्ही सकाळी तिथल्याच एका कॉन्फरन्स रूममध्ये मॅच लावलेली. पूर्ण वेळ मॅच बघितली. मॅच बघेपर्यंत बरोबर बाहेरचा पाऊस थांबला आणि त्यानंतर आम्ही निघालो आमच्या डेस्टिनेशनकडे. डेस्टिन फ्लोरिडामध्ये ॲलिस बीच किंवा रोजमेरी बीच जर तुम्ही सर्च केलं तर त्याच्या आजूबाजूला संपूर्णपणे युरोपियन स्टाईल सिटी तयार केली आहे. इथे ज्यावेळेस तुम्ही वॉक करता त्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की तुम्ही लिटरली युरोपमध्ये आहात. जर इथले रस्ते तुम्ही बघाल तर त्यांनी बिलकुल आपले नॉर्मल सिमेंटचे रस्ते तयार केलेले नाही आहेत. असे ब्लॉक्स जे युरोपमध्ये असतात तसे रस्ते आहेत. इथे भरपूर रेस्टॉरंट्स, कॅफे आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं इथे असलेली घरं, ही घरं इतकी सुंदर दिसत होते आणि तिथून आम्हाला बाहेर जावंसंच वाटत नव्हतं. प्रत्येक घर वेगळं आणि प्रत्येक घर तेवढंच सुंदर होतं आणि सगळ्या घरांचा कलर मोस्टली व्हाईट होता. बाय द वे, हे पर्टिक्युलर घर जे आहे ना, याची किंमत एक जस्ट गंमत म्हणून तुम्हाला सांगते. आम्ही जस्ट सर्च केलं आणि आम्हाला कळालं हे घर $17 मिलियन आहे. आणि जर तुम्हाला अशा प्रकारची घरं इथे रेंटवर घ्यायची असेल तर फार काही नाही बरं का. अगदी एक $7,000 ते $8,000 पर्यंत तुम्हाला 2 ते 3 दिवसासाठी हे घर मिळू शकतं. डेस्टिन फ्लोरिडामध्ये तुम्ही कुठेही जा, सगळे बीचेस सेम आहे. व्हाईट सँड बीचेस, ब्ल्यू वॉटर, एकदम क्लिअर पाणी आहे. त्यामुळे आम्ही थोडा वेळ बीचवर पण वॉक केला. त्यानंतर आम्ही आमच्या हॉटेलच्या जवळच्या बीचवर गेलो होतो. कारण की आदल्या दिवशी आम्हाला जास्त वेळ स्पेंड करता आला नव्हता. त्यामुळे बीचवर गेलो. हे माणसं, मुलं सगळे मस्त व्हॉलीबॉल खेळत होते. आम्ही पण बीचवरती मस्त टाइमपास केला, वॉक केला, सनसेट बघितला आणि आमचा दिवस तिथेच संपला. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, हे डेस्टिनेशन कसं वाटलं, मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूयात लवकरच. बाय बाय.